हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटमध्ये. मित्रांनो, आतापर्यंत आपले वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन याचे दोन पार्ट झाले, पार्ट 1 आणि पार्ट 2. दोन पार्टमध्ये आपल्याला वाटलं की मला वाटलं की हे चॅप्टर संपेल, पण दोन पार्टमध्ये चॅप्टर संपलं नाही. त्यामुळे हे पार्ट 3 पण आपल्याला मला घ्यावा लागतोय. ठीक आहे मित्रांनो, पार्ट आहे. पार्ट 1 मध्ये आपण मला वाटतं 1 ते 20 पर्यंत 17 पर्यंत काहीतरी क्वेश्चन 17 क्वेश्चन यात बघितले होते, 17 क्वेश्चन यात बघितले होते, 17 अजून 34 एकूण 36 क्वेश्चन झाले. ठीक आहे, 36 क्वेश्चन आतापर्यंत झाले. जवळपास 17-18 इथे क्वेश्चन बघितले होते, असे एकूण 36 क्वेश्चन झाले. आणि इथे पण 15-16 क्वेश्चन वगैरे आपण बघून घेऊ. जवळपासचे एकूण 50च्या आसपास क्वेश्चन इथे होऊन जाईल. ओके, 50 एक क्वेश्चन वर्गीकरणमध्ये आपले होऊन जाईल. पहिल्या दोन पार्टमध्ये 36 क्वेश्चन झाले. त्यापैकी मित्रांनो आपण वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशनचे 3 प्रकार पाहिले होते. पहिला प्रकार कोणता होता मित्रांनो? कोणतं वर्गीकरण? शब्दांचे किंवा शाब्दिक वर्गीकरण. दुसरा किंवा सेकंड प्रकार होता मित्रांनो संख्यांचे वर्गीकरण. आता थर्ड किंवा तिसरा प्रकार आहे मित्रांनो लेटर्स किंवा वर्णांचे वर्गीकरण. वर्ण किंवा लेटर म्हणजे कोणते? आपले ABCD यांचे वर्गीकरण आपण या पार्टमध्ये बघू. पहिल्या पार्टमध्ये आपण हे बघितलं, दुसऱ्या पार्टमध्ये हे बघितलं, आता तिसरा पार्ट हा आहे. ठीक आहे, पहिल्या पार्टमध्ये 17 क्वेश्चन बघितले होते, 17, आणि यामध्ये आणखी पहिल्या याचेच 3 क्वेश्चन असे टोटल 20 क्वेश्चन याचे बघितले. त्यानंतर 21 पासून 36 पर्यंत, 21 क्वेश्चन नंबर 21 पासून 36 नंबर पर्यंत संख्यांचे वर्गीकरण बघितले. आता क्वेश्चन 37 पासून समोर जवळपास आपण 15-16 क्वेश्चन आपण याचे वर्ण वर्गीकरण किंवा लेटर्सचे वर्गीकरण म्हणजेच अक्षरांचे वर्गीकरण. कोणते लेटर आहे आपले? ABCDE. ठीक आहे, 12 खडी ABCD वगैरे हे वर्गीकरण आपण पार्ट 3 मध्ये बघू. ठीक आहे मित्रांनो, आजच्या क्वेश्चन्सला सुरुवात करू. आपण बरेचसे क्वेश्चन सुरुवातीला 2-4 क्वेश्चन आपण एक प्रॅक्टिस, सुरुवातीला 2-3 क्वेश्चन बेसिक बघू, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊ. ठीक आहे, 36 क्वेश्चन झाले आतापर्यंत. आता हा 37वा क्वेश्चन बघा मित्रांनो. काय तर विसंगत घटक ओळखा. इथे करतो 37 दिसत आहे. विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक ओळखा. काय आहे ऑप्शन पेक्षा डायरेक्ट DILPY. यापैकी तुम्हाला विसंगत घटक ओळखा. एक बेसिक क्वेश्चन बघा मित्रांनो. DIPLY हे वेगवेगळे लेटर आहे. यापैकी विसंगत कोणतं आहे ते बघायचं. या लेटर्सचे पहिल्या आधी सर्वात आधी क्रमांक टाका. त्यात D म्हणजे 4 होते, I म्हणजे 9 होते, L म्हणजे 12 होते, P म्हणजे 16, Y म्हणजे 25. तुम्हाला लेटर कसे पाठ करायचे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये ट्रिक पूर्णच्या पूर्ण 26 लेटरसाठी जवळपास 7-8 ट्रिक सांगितल्या. त्या ट्रिकनुसार तुम्ही पाठ करून घ्या. ठीक आहे, सोपी ट्रिक आहे, एकदम काही हार्ड नाही. आता या संख्यांकडे बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दिसत आहे का? 4, 9 झाले, 12, 16 वगैरे. हे 16, 25 या वर्गसंख्या दिसत आहे का? ही पण एक वर्गसंख्या आहे, ही पण एक वर्गसंख्या आहे. फक्त ही वर्गसंख्या नाही म्हणजे हा घटक वेगळा आहे. विसंगत घटक ओळखा. विसंगत म्हणजेच काय मित्रांनो? वेगळा घटक ओळखा किंवा विसंगत घटक ओळखा. ऑड मॅन आउट इंग्लिशमध्ये आहे ते. ठीक आहे, यापैकी मित्रांनो या संख्या वर्गसंख्या आहे, म्हणजे वर्गसंख्या असलेले नंबर त्यांचे लेटर त्या वर्गसंख्येच्या क्रमांकावर असलेले लेटर इथे दिले आहे. फक्त एक L सोडून बाकी सर्व वर्गसंख्यांचे लेटर आहे. ठीक आहे, म्हणून हे आपलं ऑप्शन मध्ये काय आहे, तुम्ही L टिक करायचं. ठीक आहे मित्रांनो, 37 झाल्यानंतर 38 बघा. आता 38 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणते. संडे, मंडे, फ्रायडे, हॉलिडे. संडे, मंडे, फ्रायडे, हॉलिडे. संडे, मंडे,
फ्रायडे आणि हॉलिडे. ठीक आहे, हॉलिडेचं स्पेलिंग बरोबर आहे बघू तुम्ही एकदा. हां ठीक आहे, हॉलिडे याला आहे ते. ठीक आहे, हॉलिडे ABC आणि D. ऑप्शन हे ABCD आहे. संडे, मंडे, फ्रायडे आणि हॉलिडे. बघा मित्रांनो, ऑप्शन बघितल्याबरोबर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? हा संडे म्हणजे हा वार आहे, हा पण वार आहे, हा पण वार आहे, आठवड्यातील हे वार आहे. फक्त हॉलिडे म्हणजे आठवड्यातील वार नाही. ठीक आहे मित्रांनो, कळतं. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, काही म्हणजे हार्ड नाही. सुरुवातीला हे बेसिक 2-4 क्वेश्चन घेऊन घेतो, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतो. ठीक आहे, 39 नंबरचा क्वेश्चन बघा आता. AOEIMU यापैकी तुम्हाला विसंगत घटक कोणता आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन काय? AEM आणि U हे ऑप्शन आहे. बघा मित्रांनो, या लेटर्सकडे बघितल्यावर एक गोष्ट लक्षात आहे का तुम्हाला? AEIOU हे सगळे स्वर आहे, फक्त यम सोडून. यम आहे व्यंजन, म्हणजे हे सगळे स्वर आहे, बाकी व्यंजन आहे. म्हणजे हा वेगळा घटक कोणता आहे? तर यम आहे. यम कोणता? ऑप्शन आहे D. ऑप्शन D इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, विसंगत घटक म्हणजेच वेगळा घटक होते. ठीक आहे, वेगळा घटक ओळखा किंवा वेगळे पद ओळखा, वेगळी संख्या ओळखा, वेगळे अक्षर ओळखा, या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन राहील. त्यानंतर बघा मित्रांनो, PSV HPS EIK XAD आणखी एक ऑप्शन घ्या FIL ABCD. ठीक आहे, 5 ऑप्शनचा क्वेश्चन बघा आता. यामध्ये काय साम्य आहे? यापैकी 4 ऑप्शन मध्ये साम्य आहे, तर एक ऑप्शन वेगळा घटक आहे, तो ओळखायचा आहे. बघा मित्रांनो, ह्या दोघांकडे V आहे ना, SPV PSVP, S नंतर PQRS TUV, 2 लेटर मधात सोडले आणि तिसरं लेटर 2 लेटर मधात सोडले आणि तिसरं लेटर PQRS TUV. ठीक आहे, याच्यामध्ये हा रूल लागतो. इकडे बघू आता काय रूल लागतो, तर H आणि P चा संबंध दूरपर्यंत. H म्हणजे हे 8 होते, P म्हणजे 16 होते, S म्हणजे 19 होते. 8 आणि 8 16, 8चा फरक आहे इथे, त्याला बाजूला ठेवू. त्यानंतर हे बघा मित्रांनो, E म्हणजे 5 होते, I म्हणजे 9 होते, हे 11 होते. काही समज लागत आहे का? 5 आणि 4 9, 9 आणि 2 11. ओके, 8 आणि 8 16, 16 17 18 19, 17 18 19, 2चा फरक इथे 18चा फरक. XAD कुठे चुकत आहे का आपलं? HPS EIK बघून घेऊ थोडंसं. F नंतर GHI JKL, इथे 2चा फरक आहे, इथे 2चा फरक आहे, इथे 2चा फरक आणि इथे 2चा फरक आहे. त्यानंतर बाकी ठिकाणी कुठं 2चा फरक आहे मित्रांनो. बघा XYZABCD, म्हणजे इथे पण 2-2चा फरक आहे, हा पण 2-2चा फरक आहे. 3 ऑप्शन सेम आहे मित्रांनो, फक्त इथे नंतर कुठं काही चुकत आहे का? ओके, हा क्वेश्चन थोडा चुकीचा आहे मित्रांनो इथे, कारण की बघा दुसरं कोणतंही ऑप्शन लागत नाही. इथे H च्या ऐवजी काय वेगळं राहू शकते? P च्या आधी जे 2-3 अक्षर बघा काय आहे, तर MNOP यम असेल कदाचित इथे. ठीक आहे, बुक्समध्ये इथे मी बुक्समधून हे काढल्या होत्या, हा प्रश्न काढला बघा मित्रांनो. या बुक्स मधून प्रश्न काढला, इथे M च्या ऐवजी H होता, पण ते मित्रांनो H नसून तो क्वेश्चन रॉंग आहे. क्वेश्चन हा इथे M असेल, कारण की बघा इतर M असेल, नंतर M नंतर NOPQRS, 2-2चा फरक इथे पण आहे आणि इथे 2चा फरक नाही, कारण की E म्हणजे होते 5, I म्हणजे 9, 11, K म्हणजे 11. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट समजली आहे तुमच्या का? हा क्वेश्चन चुकीचा आहे, कारण की सेम रूल इथे लागत आहे, 2 ठिकाणी रूल नव्हता लागत. त्यामुळे काही नाही, एकतर हा MPS असू शकते, तेव्हा तुमचा आन्सर हे राहील, किंवा मग इथे 5 6 7 8 इथे F राहू शकते. ठीक आहे, तेव्हा इथे पण हा पण रूल सेम होऊन हे चूक येऊ शकते. त्यामुळे मित्रांनो हा एक गोष्ट लक्षात आहे, हा क्वेश्चन चुकीचा आहे थोडासा. ठीक आहे,
पुन्हा एकदा एक क्वेश्चन घेऊ याच प्रकारे बघा. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. 39 नंबर 40 नंबरचा क्वेश्चन एक मित्रांनो याच प्रकारचा घेऊन घेऊ. कोणता घेऊ? पी एस व्ही, त्यानंतर एम क्यू टी डब्ल्यू एक्स व्ही वाय बी. ठीक आहे, समजलं. बघा आता यामध्ये रूल्स नेमका काय लागतो. पी नंतर क्यू आर एस टी यू व्ही क्यू ओ पी क्यू आर एस, हे आर एस टी यू व्ही डब्ल्यू. दोनचा फरक, इथे पण दोनचा फरक आहे. त्यानंतर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी, दोनचा फरक आहे. इथे फक्त एम नंतर शून्याचा फरक एन, ओ नंतर पी, इथे फरक 0 आणि इथे फरक 1चा आहे. बाकी सगळ्या ठिकाणी मित्रांनो दोनचा फरक आहे. इथे 2चा फरक आहे, इथे 2चा फरक आहे आणि इथे 2चा फरक आहे. त्यामुळे हे तीन ऑप्शन एक प्रकारे एकमेकांमध्ये समान आहे, की एकमेकांमध्ये जो रूल्स आहे तो समान आहे. म्हणजे एकमेकांमध्ये साम्य दर्शवते कोणत्या यांच्या मांडणीच्या रूल्समध्ये. फक्त एक क्वेश्चन चूक आहे तो हा आहे की हे ऑप्शन चुकीचं आहे. म्हणजेच वेगळा घटक किंवा वेगळे पद हे आहे. समजलं इथपर्यंत गोष्ट. कसं तर या आधीचा 39 नंबरचा क्वेश्चन होता, त्याचे ऑप्शन थोडे चुकीचे दिले होते बुक्समध्ये आणि तिथून बुक्समधून मी क्वेश्चन उचलला होता. ठीक आहे, त्यामुळे तो क्वेश्चन थोडा चुकला होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो किंवा माफी मागतो. ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो एक नवीन क्वेश्चन 40 नंबरचा मी आणला. आता 41 नंबरचा क्वेश्चन बघा. घाम येत आहे खूप. पालघर तलाठी 2015 विसंगत पद ओळखा. पालघर तलाठी 2015. ABCD EFHG, ABCD EFHG, IJLK, त्यानंतर MNOP, ABCD EF इथे GF आहे. EF एकदा चेक करून घेतो बरोबर पुन्हा. EFGH आहे, EFGH असं वाटतं ते ऑप्शन. ठीक आहे. कधी आला तर पालघर तलाठी 2015. पालघर तलाठी 2015चा क्वेश्चन आहे. पालघर तलाठी 2015. ठीक आहे मित्रांनो, कळत आहे. ABCD EFGH IJLK आणि MNOP यापैकी मित्रांनो एक रूल सरळ तुम्हाला दिसत आहे का? हा ABCD सिरियल नंबर आहे, EFGH सिरियल नंबर आहे, MNOP सिरियल नंबर आहे. फक्त हेच आहे ना, IJLK च्या ऐवजी KL पाहिजे होतं, IJLK पाहिजे होतं. ठीक आहे, असं पाहिजे होतं. म्हणजे हे ऑप्शन आपलं वेगळा घटक कोणता हा आहे. म्हणजेच तुमचं राईट आन्सर सी राहील. का? विसंगत पद कोणता? तर विसंगत ही आहे आणि या 3 पदांमध्ये एक साम्य आहे. ठीक आहे, 3 पदां कोणत्या एका समान नियमानुसार 3 पद बांधले गेले. फक्त एक ऑप्शन नंबर सी तुमचं वेगळं पद होतं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन बघा. घाम तर खूप येत आहे. पुन्हा विसंगत घटक ओळखा. ABD EFH, ABD EFH IJK आणि LMO बघा. आणि हा कधी आला तो क्वेश्चन? बीड तलाठी 2014. बीड तलाठी 2014चा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. ABC नंतर D, EFG नंतर H, IJK इथे काहीच फरक नाही, इथे एकचा फरक, इथे एकचा फरक, समोर चालू LMN आणि O. बघा इथे पण एकचा फरक आहे, इथे शेवटच्या 2 अक्षर बरं. इथे 0चा फरक आणि इथे 1चा फरक, इथे 0चा फरक 1चा फरक, इथे 0चा फरक आणि 1चा फरक, इथे 0 आणि 0चा फरक आहे. बघा इथे पण 1चा फरक, इथे शेवटच्या 2 अक्षरांमध्ये इथे 1चा फरक, इथे 1चा फरक आणि इथे पण 1चा फरक. म्हणजे ह्या 3 पदांमध्ये एक साम्य आहे. फक्त हे पद एक वेगळं आहे, त्यामुळे वेगळं विसंगत पद कोणतं? तर सीच आहे मित्रांनो. ठीक आहे, दोन्ही प्रश्नांचं 41 आणि 42 सी ऑप्शन सी
टिक केला आपण. ठीक आहे, एक ऑप्शन सी आहे. ठीक आहे, त्यानंतर 43 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. LYZM हा पण बीड तलाठी 2014चा प्रश्न आहे. आधीचा पण बीड तलाठी 2014, हा पण प्रश्न बीड तलाठी 2014चा होता. ऑप्शन ए LYZM, ऑप्शन बी JWX आणि Y, ऑप्शन सी आहे HUI आणि V, FST आणि G. ठीक आहे, बघा मित्रांनो इथे नेमका रूल्स लागतो कोणता ते बघू. L म्हणजे होते 12, L नंतर M, J नंतर Y नाही आहेत, हे राहू द्या. नंतर EFG, LMEFG, इथे कोणता रूल्स लागतो? YZ. ठीक आहे, XWXST. हा समजला रूल्स बघा आता. Y नंतर सरळ Z येत आहे, इथे W नंतर डायरेक्ट X येत आहे, S नंतर डायरेक्ट T येत आहे. एक फॉलो केलं झालं, तुमचं अर्धा आन्सर येऊ शकते, आलेलं समजायचं. त्यानंतर मित्रांनो काय आहे आता? ऑप्शन बी कुठं आहे? JWXK आहे ना, JWXK आहे, सॉरी JWXK आहे बरं, ते JWXK बी. मस्त म्हटलं, कुठेतरी काहीतरी चुकत आहे. एक हे आलं आपलं. यू नंतर इथे व्ही पाहिजे होता, तर व्ही नाही, म्हणजे हे ऑप्शन इथे ऑप्शन सी आपलं. ऑप्शन सी म्हणजेच कोणतं वेगळं पद काय आहे? ऑप्शन सी. आणखी बघा, यल नंतर यम आहे येत आहे, जे नंतर के येत आहे, एफ नंतर जी, EFG. ठीक आहे, मग एच नंतर HI, इथे आय यायला पाहिजे होतं, आय नाही, व्ही आहे इथे व्ही. ठीक आहे, त्यामुळे हे ऑप्शन आपलं विसंगत पद कोणतं? हे. ठीक आहे मित्रांनो, JWXK होते इथे. कधी आला तर बीड तलाठी 2014चा प्रश्न. त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो. विसंगत गट ओळखा. गडचिरोली तलाठी 2014 CHM, HMR, LPU, HMR, LPU आणि DIN. रत्नागिरी तलाठी 2014. ठीक आहे, रत्नागिरी तलाठी 2014चा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे 44 नंबर प्रश्न. 44 क्रमांकाचा प्रश्न. विसंगत गट ओळखा. CHM, HMR, LPU आणि DIN. बघा मित्रांनो, बघा नेमकं काय तर इथे 3 नंबर टाका. इथे H म्हणजे 8 होते, M म्हणजे 13 होते. ठीक आहे, H म्हणजे इथे 8 आहे, इथे 13 आहे, इथे R आहे, R म्हणजे 18 होते. त्यानंतर L म्हणजे 12, U म्हणजे 21, D म्हणजे 4, I म्हणजे 9, N म्हणजे 14 आहे. काय काय साम्य दिसते बघा. 3 + 5 8, 8 × 5 13. इथे फरक रूल लागत नाही. P म्हणजे 16, 12 आणि 4 16, 16 आणि 4 21, 4 4चा फरक आहे इथे. 4 आणि 5 9, 9 आणि 5 14, 5 5चा फरक. इथे पण 5 5चा फरक आपण काढलाय. इथे किती? 8 5 13, 13 आणि 5 18. इथे 5 5चा फरक, इथे 5 5चा फरक आहे, इथे 4 4चा फरक आहे, इथे 5 5चा फरक आहे. म्हणजे बघा, हा 5 5 वाला फरक आहे, हा 5 5 वाला आणि हा, हे 3 घटक सेम आहे. फक्त सी ऑप्शन चुकीचं आहे आपलं. म्हणजे वेगळं पद कोणतं? सी. मागापासून सीच आन्सर येत आहे का? ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर आहे सी मित्रांनो. ठीक आहे, आणि मित्रांनो जर तुम्हाला नंबरिंग माहित नसेल तर मग काय करायचं ते पण सांगतो. ठीक आहे, जर तुम्हाला नंबरिंग माहित नसेल तेव्हा काय करायचं? आता बघा, हा M होता, मग काय नाही, रेषा पाडा. C नंतर DEFG HIJKL नंतर M येत आहे. मग काय इथे HIJKL M येत आहे. M नंतर NOPQR. इथे 1 2 3 4 रेषा, 1 2 3 4 रेषा, 4 4 रेषा, 4 4 रेषा. इथे पण 1 2 3 4 रेषा, 1 2 3 4 रेषा. लिहून घेऊ का? इथे 4 रेषा, इथे 4 रेषा, इथे 4 रेषा, इथे 4 रेषा. त्यानंतर इथे बघा, L नंतर MNOP QRST
आणि यू. OPQRSTU, इथे L MNOP, इथे डी नंतर EFGHI JKLMN, इथे 4 रेषा, इथे 4 रेषा. ठीक आहे. LMNOPQRSTU, इथे 3 रेषा, इथे 4 रेषा. सगळीकडे 4 रेषा दिसतात का इथे? इथे फक्त इथे 4 3 आहे, म्हणजे हेच ऑप्शन चुकीचं राहणार. म्हणजे चुकीचं ऑप्शन म्हणजे कसं? चुकीचं म्हणजेच रूल मध्ये चुकीचं आहे. या 3 ठिकाणी सेम रूल लागतो, फक्त इथे वेगळा, म्हणजे हे वेगळं पद कोणतं? हे आहे सी. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक बघू मित्रांनो, STI 1987 चा क्वेश्चन बघू आता. STIच्या आधी एखादी तलाठीचा क्वेश्चन घेऊन घेतो बघा, भेटन तो नाही का? STI 1987 AZB BCY CXD DWE ठीक आहे. बघा मित्रांनो नेमका रूल काय लागतो इथे. तर हा प्रश्न आहे STI 1997. STI 1997 तुम्हाला दिसत आहे? ठीक आहे, दिसत आहे. बघा काय, तर A नंतर B झाला, B नंतर Y नाही, B नंतर C पाहिजे होता, तरी इकडे बघू, C नंतर D, D नंतर E. 1 2 3 हे 3 ऑप्शन तुम्हाला समान दिसत आहे, फक्त हे ऑप्शन वेगळे आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर बी तुमचं वेगळं पद आहे. त्यानंतर आणखी एक इथे रूल टाकलाय, A च्या अपोजिट Z आहे, C च्या अपोजिट X आहे, D च्या अपोजिट DW आहे. तुम्हाला सांगितलंय अपोजिट नेमकं काय असते ते मित्रांनो, का ABCD अशी लिहत जा आणि इकडून ZYX वगैरे असे, किंवा M इथे शेवटी M न संपवायचं, M नंतर M च्या खाली N घ्यायचं, N नंतर NOPQRST वगैरे करता करता YZ करता करता मित्रांनो A च्या अपोजिट Z आला, B च्या अपोजिट Y आला, त्यानंतर C च्या अपोजिट ZYX येईल. ठीक आहे. C च्या अपोजिट X आहे, D च्या अपोजिट इकडे W येईल, D च्या अपोजिट W आहे, A च्या अपोजिट Z आहे, C च्या अपोजिट X आहे. फक्त इथे B च्या अपोजिट C नाही, तर B च्या अपोजिट Y पाहिजे होता. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन हे आपलं वेगळं पद आहे, ऑप्शन बी इज अ वेगळं पद. ठीक आहे. त्यानंतर 46 नंबरचा एक क्वेश्चन घेऊ. 46 लिहिल्यावर आपण 46 ऑप्शन झालं ए, हे झालं ऑप्शन बी, हे ऑप्शन सी, हे ऑप्शन डी. कोणता प्रश्न आहे? STI 97चा प्रश्न आहे. M भागिले 13, S भागिले 19, S भागिले 19, V भागिले 21 आणि P भागिले 16. STI 1997 सेम प्रश्न, म्हणजे सेम वर्षी आला होता, याच पेपरमध्ये हा पण प्रश्न आला होता. बघा मित्रांनो, M म्हणजे 13 होते, हेच 13 खाली लिहिले, S म्हणजे होते 19, हेच खाली लिहिले 19, इथे P म्हणजे होते 16, हेच 16 खाली लिहिले. फक्त मित्रांनो V म्हणजे होते 22, इथे तुम्ही 22 पाहिजे होते, X आहे. म्हणजे हे इथे रूल सेम आहे, इथे आणि इथे 3 ठिकाणी रूल सेम आहे, इथे फक्त वेगळा रूल लावलाय, त्यामुळे ऑप्शन सी इज अ वेगळं पद. ठीक आहे. तुम्हाला V म्हणजे हे अंक कसे करायचे तुम्हाला सांगितलं होतं. बघा, V म्हणजे 2 आहे, 2 टोक आहे म्हणजे 22, W म्हणजे 1 2 3 टोक म्हणजे 23, X म्हणजे किती 1 2 3 4 टोक आहे म्हणजे 24. ठीक आहे. आणि याला कसं हे जरा राऊंड आहे ना, राऊंड वाला ह्या 3 पेक्षा थोडं वेगळं आहे, राऊंड म्हणजे थोडा वेगळा, यू आकार. याला 21 एक ऑड आहे, ते लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर Y तुमचं 25 आहे, एक लक्षातच राहते, आणि Z आहे 26, YZ तुमचं 25 26 लक्षात राहते, शेवटचे पद आहे. ठीक आहे. त्यानंतर 47 नंबरचा एक प्रश्न घेऊन मित्रांनो आता. ठीक आहे. 47 नंबरचा प्रश्न घेऊ मित्रांनो. क्वेश्चन संपले का? CEGFD हा कधी आला होता? MPSC 2017. MPSC 2017चा प्रश्न आहे. त्यानंतर CEGFD नंतर ACEDB
ACEDB, नंतर MORQN, MORQN, आणि लास्ट ऑप्शन आहे UWYXV, UWYXV. ठीक आहे, UWYXV. बघा मित्रांनो, यामध्ये नेमकं 3 गोष्टींमध्ये एक साम्य आहे, ते साम्य तुम्हाला ओळखायचं आहे, आणि चौथं पद आहे ते वेगळं. काय करायचं? ऑप्शन CEGFD आहे, हे ते C आहे, CEGFD. बघा, C नंतर D, D नंतर E, C D E F आणि G. म्हणजे काय रूल्स आहे मित्रांनो? पहिलं पद आहे, नंतर चौथं पद आहे, मग पुन्हा दुसरं पद आहे. इथे या ठिकाणी रूल कोणता आहे ते सांगतो, त्यानंतर मग करण्यापेक्षा C नंतर D येत आहे, A नंतर B येत आहे, U नंतर V येत आहे, M नंतर N येत आहे. ठीक आहे, एवढं समजलं. C D झालं, D नंतर इकडे E येत आहे, A B नंतर इकडे C येत आहे. ठीक आहे, U V इकडे W येत आहे, हे पण ठीक आहे. नंतर M N नंतर O येत आहे, हे पण ठीक आहे मित्रांनो. ठीक आहे, आता पुन्हा एक रूल टाका. C D E नंतर F, C नंतर D येत आहे, ठीक आहे. W X येत आहे, हे पण ठीक आहे. O नंतर P यायला पाहिजे इथे, कारण 3 ठिकाणी रूल सेम आहे मित्रांनो. इथे 3 ठिकाणी रूल सेम आहे, इथे रूल चेंज झाला आहे, त्यामुळे इथे हे ऑप्शन आपलं, हे जे ऑप्शन आहे हे आपलं वेगळं पद आहे C. मगापासून Cच ऑप्शन जास्त येत आहे वाटते. ओके, काय येत नाही. समजलं कसं आहे ते? CEGFD असं होतं ना, C नंतर D, D नंतर E, E नंतर F, F नंतर G असं आहे ते. समजलं? हाय, असं निघलं वाटते गोल. 47 नंबरचा हा क्वेश्चन झाला. आता 48 नंबरचा एक क्वेश्चन घेऊ आपण. 49 घेऊ आणि 50 घेऊ, 50 वरच आपण थांबून जाऊ. ठीक आहे, 48 नंबरचा क्वेश्चन वेळ आहे बरोबर. ठीक आहे, काय AEI हे मी बनवलं क्वेश्चन, जे तसे ते बरेचसे ते 1-2 ऑप्शन मी हे करून बनवले होते. IOU AUI, त्यानंतर AOG. ठीक आहे, हा क्वेश्चन बघा मित्रांनो. AEI, IOU, AUI, AOG. इथे बघा मित्रांनो, AEI हे सर्व आहे स्वर, IOU हे आहे स्वर, हे AUI हे पण सर्व स्वर आहे. स्वर कोणते आहे? AEIOU दिसत आहे का? आता 1 2 3 4 5 स्वर आहे, या 3 ठिकाणी स्वर आहे. इथे फक्त मित्रांनो हा G आहे व्यंजन, म्हणजे हाच एक वेगळा आहे. तुमचा ऑप्शन D ज वेगळं पद आहे. ठीक आहे, 48 नंबरचा क्वेश्चन झाला. आता 49 नंबरचा क्वेश्चन बघू. 49 नंबरचा क्वेश्चन बघू, कोणता आहे? ZAOL, आणखी एक किती? RI MR. ठीक आहे, हा क्वेश्चन बघा 49 नंबरचा. ZA आहे, OL आहे, RI आहे आणि MN आहे. बघा मित्रांनो, Z च्या अपोजिट A आहे, O च्या अपोजिट L आहे, R च्या अपोजिट I आहे, फक्त M च्या अपोजिट N पाहिजे होता. म्हणजे हे आपलं वेगळं पद आहे. वेगळं अपोजिट म्हणजे अपोजिट लेटर तुम्हाला आधी मी सांगितलं आहे नेमकं काय आहे. ठीक आहे, त्यानंतर 50 नंबरचा क्वेश्चन घ्या. आता एक कोणता? ABCDG, आणखी काय घेऊ आता? DEIEFG. ठीक आहे, हे बघा मित्रांनो नेमकं काय कसा क्वेश्चन काढला मी. बघा, A म्हणजे 1, B म्हणजे 2 आणि हे C म्हणजे 3. 1 2 3 आलं. C म्हणजे 3, D म्हणजे 4, G म्हणजे 7 आहे. 3 4 7. D म्हणजे 4 होते, E म्हणजे 5 होते, I म्हणजे 9 होते. इथे E म्हणजे 5, F म्हणजे 6, J म्हणजे 10. बघा नेमकं काय झालं इथे? 10 आहे. 1 + 2 बरोबर 3 आले का? इथे 3 + 4 बरोबर 7 आले का? D प्लस म्हणजे 4 + 5 बरोबर 9 आले का? आणि 5 + 6 बरोबर इथे 11 पाहिजे होते. कारण इथे बघा, हा A + B बरोबर C. इथे पण 3 + 4 म्हणजे इथं पहिल्या 2 पदांच्या बेरीज बरोबर शेवटचं पद येत आहे. इथे पण पहिल्या 2 पदांची बेरीज बरोबर शेवटचं पद. इथे पहिल्या 2 पदाची बेरीज 11 आहे, ते इथे शेवटी 11 म्हणजे K पाहिजे होता. Kच्या ऐवजी आपण D दिले, त्यामुळे ऑप्शन E हे D ऑप्शन आहे, ते वेगळं पद आहे. समजलं? त्यानंतर आणखी 51 नंबरचा क्वेश्चन घेऊ मित्रांनो.
वेळ का थोडंसं? हो आहे थोडं वेळ. कोणता क्वेश्चन घेऊ आता? एक्स झेड वाय, त्यानंतर ए सी बी, त्यानंतर एम ओ हे एन पी ओ, त्यानंतर जी के जी एच आय. बघा मित्रांनो हा क्वेश्चन नेमका कसा आहे तर बघा, ए नंतर बी, बी नंतर सी, एक्स नंतर वाय, वाय नंतर झेड. ठीक आहे. एम एन नंतर ओ, ओ नंतर पी, जी एच आहे हे सरळ सरळ आहे. आपण काय केलं, एक्स लिहिला, त्यानंतर इथे वाय लिहिला, मग इकडे झेड लिहिला, म्हणजे पहिलं पद, शेवटचं पद आणि हे पद, अशी ती सिरीज आहे. ठीक आहे. या ठिकाणी हे रूल लागतो असा एक्स वाय झेड, ए बी सी लागतो रूल, इथे एन ओ पी चा रूल लागतो, इथे जी एच आय म्हणजे असं पाहिजे होतं जी एच आय असं आलं असतं आपलं, पण इथे हे ठीक आहे. त्यामुळे आपण हे आपलं गलत आहे म्हणजेच हे वेगळं पद आहे, डी इज अ वेगळं पद. ठीक आहे. आणखी एखादी क्वेश्चन घेऊ का? सोपा क्वेश्चन कसा? ए ई आणि सी, त्यानंतर एम क्यू ओ, मग आणखी एक ऑप्शन घेऊ डी एच एफ जी आय आणि के. हे बघा आणखी एक क्वेश्चन बघा काय तर, ए नंतर ए बी सोडून सी, एक लेटर सोडून सी येत आहे, इथे जी नंतर जी एच आय जे के 4 येत आहे, इथे एम नंतर एक लेटर सोडून ओ, ओ नंतर एक लेटर सोडून क्यू, एम एन ओ पी क्यू, इथे डी नंतर ई एफ जी एच. ठीक आहे. ए नंतर एक लेटर सोडून सी येत आहे, सी नंतर एक लेटर सोडून ई येत आहे, सी डी ए बी सी डी ई, एम एन ओ पी क्यू, डी ई एफ जी एच. म्हणजे आहे कसं, आता इथे तुमचं पहिलं लेटर, इथे शेवटलं लेटर आणि इथे मधातलं लेटर, या दोन लेटरमध्ये एकचा फरक आहे, या दोन लेटरमध्ये एकचा फरक आहे, अशी पण सिरीज. ठीक आहे. सिरीज असते. तुम्हाला प्रत्येक जे टाईप आधी कव्हर नाही झाले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये टाईप कव्हर नाही झाले, ते 2-3 टाईप मी इथे कव्हर करून दिले. ठीक आहे. आणि हे महत्वाचे टाईप्स आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. कशी सिरीज आहे ती, 1 2 1 3 आणि 2, पहिलं पद, शेवटचं पद आणि दुसरं पद, या सगळ्यांमध्ये एक एकचा डिफरन्स आहे. फक्त हे एक जी एच आय जी आय के, कसं ते जी एच आय जे के, हे सरळ डायरेक्ट फरक आहे, सरळ आहे. तर हे सरळ आहे, त्यामुळे हे ऑप्शन आपलं वेगळं पद राहील. ठीक आहे. हे 3 ऑप्शन सेम आहे, किंवा या 3 ऑप्शन मध्ये समान रोल आहे. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत गोष्ट तुमच्या कळली आहे, नेमकं काय काय असतात, कसे क्वेश्चन्स असतात आपले. वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन याचे 3 लेक्चर झाले आणि इथे हे टॉपिक संपलाय मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण गणिताचा कंटिन्यू करू. आतापर्यंत गणिताचे आपले 25 लेक्चर झाले होते, हे मोडून घेतो. गणिताचे आतापर्यंत 25 लेक्चर झाले आणि बुद्धिमत्ता हे 13वं लेक्चर आहे. ठीक आहे. इथे आपण मला वाटते 4 टॉपिक कंप्लीट केले आहे, इथे 3 टॉपिक कंप्लीट केले आहे. ठीक आहे. गणितामध्ये आपण 3 टॉपिक कंप्लीट केले, इथे 4 टॉपिक कंप्लीट केले. 25 नंतर आता एक 26व लेक्चर पासून आपण गणित कंटिन्यू करू. कोणतं येईल इथे टॉपिक, कोणतं घेण्यात येईल, लसावी आणि मसावी. ठीक आहे. लसावी आणि मसावी हे चॅप्टर मी घेण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये चेंजेस होणार नाही, बट एक सांगून देतोय. जास्तीत जास्त प्रेफरन्स मी या लसावी मसावीला देईन. त्यानंतर लसावी मसावी झाल्यानंतर मी वेगवेगळे चॅप्टर्स घेऊन टाकेन. ठीक आहे. यानंतर लेक्चर कोणतं येईल तर लसावी मसावी. सध्या पूर्णपणे ठरलं नाही, बट जास्तीत जास्त माझं फोकस म्हणजे माझ्या मनामध्ये लसावी मसावी हे घ्यावं यासाठी विचार चालत आहे. त्यामुळे ठीक आहे, हे गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. थोडं काही या लसावी मसावीबद्दल वाचून याल. ओके, थँक्यू.